तर मित्रांनो आज आपण जात आहोत कोपर गावाला. दीपक बँड गलंगी या बँडची ओपनिंग आहे मित्रांनो. तर त्याच बँडसाठी आपण जातोय आणि आज कोपर गावामध्ये आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. तर बघत राहा आपला ब्लॉग, कारण की या ब्लॉग मध्ये तुम्हाला शिकवणार आहे की बँड बघायला कसं जायचं. गावागावामध्ये आपण बँड बघायला जातो. तर आज आम्ही आहे 3 जण आणि आपल्यासोबत आहे बँडवाला निकी आणि बँडवाला जयडा. तर बघत राहा, मी तुम्हाला सांगतो कसं जायचं बँड बघायला, कसं नाही, किती किलोमीटर काय करायचं. चला. तर पावसाचं सीझन चालू आहे म्हणून रेनकोट वगैरे घेऊन ठेवा आणि बॅग पण घ्या. बॅगमध्ये पॉवर बँक वगैरे, रेनकोट सर्व, आणि गाडीमध्ये पेट्रोल पण टाकून घ्या. आपण आता पेट्रोल टाकायला जाऊ. तर हे बघा, हे माझं रेनकोट. तर चला. तर आता आपण आहोत नाशिक रोड येथे आणि त्या ठिकाणी बघू शकता ट्रॉफिक आहे थोडी. तर आपण पुणे शिर्डी सिन्नर, तर आधी सिन्नर जावं लागेल, मग सिन्नरवरून थोडं पुढे कोपरगाव. मागच्या टायमाला जेव्हा आपण सिन्नरला देव मामलेदार बँड पाहायला जात होतो तर तेव्हा या ठिकाणी आपण ब्लॉगची स्टार्टिंग केली होती. आता आपण आलोय आडवा फाटाला. तर या फाटाला आडवा फाटा का म्हणतात तर सिन्नरवाले बघत असतील तर सिन्नरवाले कमेंट करा. आणि आपण सिन्नरमध्ये दुसऱ्या वेळेस येतोय. पहिल्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा या ठिकाणी होता श्री देव मामलेदार ब्रास बँड सटाणा, तो बँड बघायला आपण आलो होतो. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही आता रेनकोट वगैरे घालून तयार झालेलो आहे. तर इथून आता कोपरगाव 57 किलोमीटर आहे आणि आता वाजले 6. तर 7:30 ते 8 पर्यंत आम्ही पोहोचू शकतो. तर चला बघत राहा. तर बघा असं पॅक व्हायचं, पब्लिक असं पॅक व्हायचं. नॉन स्टॉप गाडी चालली बाहेर. हा, आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे. सेफ्टी फर्स्ट, जय सुरक्षा. तर मित्रांनो आता आपण आहोत सिन्नरच्या पुढं. सिन्नरच्या पुढं आपण इथं बायपास आहे, बायपासनं नाही आलो, सिन्नरमधून आलो, कारण की 4 किलोमीटर आपल्याला कमी पडेल. तर रेनकोट वगैरे घालून सगळं तयार आहे. तर आता आपण डायरेक्ट भेटूया कोपरगावमध्ये. चला नॉनस्टॉप. आता आपण कोपरगावमध्ये पोहोचलोय आणि रेनकोट वगैरे आपण घातलं होतं. पाऊस तर काही लागला नाही पण आपण घालून घेतलं होतं. जर रस्त्यात थांबा अजून उशीर झाला असता. तर आता वाजले 7:17. लवकर आलो आपण. मी 7:30 नाही तर 8चा टार्गेट ठेवला आता. तर लवकर येऊन गेलो आपण. तर चला लवकरात लवकर आपण बँडकडे जाऊ. बँड आवाज येतोय थोडा थोडा, बँड चालू झालेला वाटतं. चला बघूया. आणि ही बघा कोपरगावची नदी. वाव. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय. तर बघूया दीपक बँड गलंगी या बँडची ग्रँड ओपनिंग. चला. होणारे होई राजा दखवणारे होय राजा. बोलता शानकारा वाजत बँड माझा, बोलता
किती बिघडू द्यावा नावा कुणाचं गाजू दे बाबा किती बिघडू द्यावा नावा कुणाचं गाजू दे बाबा फलाफलांचं वाचलं भाग कमी फलाफलांचं वाचलं भाग कमी आम्ही मागाची बोलाय खतरा आणि या ठिकाणी आपले यूट्यूबर शुभम दादा आणि सचिन दादा पाटील माईचिकर ते पण आपल्याला भेटले।